संघटित असंघटित तसेच कायम आणि कंत्राटी कामगारांच्या विरोधात धोरणे राबवली जात असल्याचा आरोप करत भारतीय मजदूर संघाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सरकार जगाव आंदोलन करण्यात आले। रोजगार स्थैर्याची मागणी यावेळी करण्यात आली। मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे। देशभरातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर हे आंदोलन करण्यात आले। पुण्यात निवासी जिल्हाधिकारी ज्योती कदम यांना संघटनेच्या शिष्टमंडळाच्या वतीनं निवेदन देण्यात आले। संघाचे माजी महामंत्री रवींद्र हिमते, निलेश खरात, सचिन मेंगाळे, बाळासाहेब भुजबळ, ज्ञानेश्वर जाधव, शिल्पा देशपांडे, अश्विनी देव यात सहभागी झाले होते। खरात, मेंगळे, सागर पवार, राजेश मुळे, बाळासाहेब पाटील, विजय पाटील, निलेश खरात, संजय कांबळे, सुरेश जाधव, अनिल पारधी, विवेक ठकार, निखिल टेकवडे, केदार कदम, बेबी रानिडे यांनी मार्गदर्शन केले। राज्यातील तसेच देशातील कंत्राटी व इतर सर्व क्षेत्रातील कामगारांवर अन्याय होत आहे। शासनाकडून वारंवार आश्वासने दिली जात असली तरी प्रत्यक्ष अंमलबजावणीत मात्र कामगारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप हिमते यांनी केला। असंघटित क्षेत्रातील कामगारांना सामाजिक सुरक्षा लाभ त्वरित देण्यात यावेत, कंत्राटदार मुक्त रोजगार धोरण लागू करणे, कायम कंत्राटी कामगारांना रोजगार स्थैर्याची हमी देण्यात यावी, समान कामास समान वेतन लागू करण्यासह अन्य मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले। संघाच्या वेगवेगळ्या क्षेत्रातील कामगार संघटनांचा आंदोलनात सहभाग होता। आज भारतीय मजदूर संघाच्या वतीने सर्व देशभर सरकार जगाओ हे आंदोलन चालू आहे। सर्व कामगार आज या भारत देशामध्ये कुठल्या ना कुठल्या कारणाने व्यस्त आहे, वेगळा आहे, तो त्रस्त आहे। सरकार मस्त आणि ह्या भारतातला कामगार हा त्रस्त झालेला आहे। यासाठी भारतीय मजदूर संघाने सर्व महाराष्ट्र आणि संपूर्ण भारतामध्ये प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन ठेवलेलं आहे। या उद्योगामध्ये संपूर्ण भारतामध्ये कंत्राटीकरण हे खूप वाढलेलं आहे। एकतर कायम नोकऱ्या द्यायच्या नाही, ज्या द्यायच्या त्या कंत्राटी द्यायच्या आणि त्या कंत्राटदारांच्या माध्यमातून आपलं आर्थिक पांढरा उखळ करून घ्यायचं, ही कामे या ठिकाणी चालू आहेत। यासाठी भारतीय मजदूर संघाची एक मागणी आहे की हरियाणा राज्यामध्ये जसं कंत्राटदार काढून टाकले आणि एक हरियाणा कौशल्य निगम असं निर्माण केलेलं आहे, त्यांच्या माध्यमातून सरकारी एजन्सीच्या माध्यमातून पूर्ण पगार हा कंत्राटी कामगारांना डायरेक्ट त्यांच्या बँक खात्यात दिला जावा। मी या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांचे आभार मानतो की त्यांनी सुद्धा महाराष्ट्रातील सर्व कंत्राटी कामगारांसाठी हा नियमावली लागू करण्याचं ठरवलेलं आहे। हरियाणा पॅटर्न हा महाराष्ट्रात लागू होणार आहे। आता त्या अर्थाने कंत्राटी कामगारांना चांगले दिवस यायला लागले आहेत। भारतीय मजदूर संघाच्या माध्यमातून महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाने एक याचिका मुंबई उच्च न्यायालयात टाकली होती। त्या माध्यमातून आज 2285 वीज कंत्राटी कामगार हे कायम झालेले आहेत। या निर्णयाचं आम्ही या ठिकाणी स्वागत करत आहोत। या आंदोलनातून या सरकारला, नरेंद्रजी मोदींना आम्ही विनंती करतो की या तळागाळातील या देशाच्या रक्षणासाठी, या देशाच्या हितासाठी काम करणाऱ्या या मजदूराला, या कामगाराला आपण योग्य तो न्याय मिळवून द्या। आम्हाला रस्त्यावर उतरवायला भाग पाडू नका। भारत माता की जय।